विनंती असेल की स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो. अजून एक गट बाकी आहे. मित्रांनो आजच्या दिवसामध्ये आपल्याला ही पूर्ण स्पर्धा कंप्लीट करायची आहे. कृपया सहकार्य करा. टॉप 5 मधील काही सामने शिल्लक असणार आहेत. सेमीफायनल फायनल अजून आपल्याला आजच पूर्ण करायची आहे. सनवर संघाला विनंती असेल की लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. मिरगाव आपली ओपनिंग जोडी यायचं आहे. चला स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो. विनंती असेल. आशिष गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो. तो सनबोरगावचा हा सितारा. आशिषच्या हातामध्ये गोलंदाजी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ते प्रथमेश आणि शैलेश. प्रथमेश ऑन स्ट्राईक, शैलेश नॉन स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने या दोघांनी फटकेबाजी केली होती पहिल्या सामन्यामध्ये, अक्षरशः षटकारांची आतिषबाजी जरूर पाहायला मिळाली होती. तसेच फटकेबाजी या दुसऱ्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल का? कारण दोन्ही संघाचा जो विचार केला तर दोन्ही संघांनी पहिल्या फेरीतील आपले एक एक सामने विजय होऊन पुढच्या फेरीमध्ये एकमेकांच्या समोर उभे आहेत. कोणी कोणास कमी नाही आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे प्लीज. पीसी गरम झाला. पहिल्या बॉलवरती हल्ला चढवला गेला आहे. उंची जास्त आहे, लांबी कमी, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली टिपला जाईल झेल. पहिल्याच बॉलवरती पहिला गडी गमावला जातोय. पहिला हादरा लागतोय ते मिरगाव इलेव्हन. दुसरा बॉल यावेळी ऑफ स्टिकच्या बाहेर. व्हाईटचा इशारा आमच्यापर्यंत पंच पोहोचवत आहेत. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल. एका धावेने अकाउंट ओपन केलं जातं व्हाईटच्या स्वरूपामध्ये. पहिल्याच बॉलवरती एक मोठा गडी गारद करण्याचं काम या गोलंदाजाने जरूर केलेलं आहे. आता मात्र कशा पद्धतीची गोलंदाजी होईल यावेळी. यावेळी मात्र शॉर्ट ऑफ पूल केला जातो काय? हा देखील फटका फसला जातो. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. तोच क्षेत्ररक्षक पुन्हा 30 दिवार भेदू शकले नाही. आणखीन एका फलंदाजाला यावेळी माघारी परतावं लागेल. दुसरा गडी गमावला जातोय मिरगाव इलेव्हन संघाचा. अजय बॅक टू दी डगआउट. व्हॉट अ स्टार्ट, व्हॉट अ स्टार्ट. काय गोलंदाजी आहे आशिषच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने फील्ड सजवलेली आहे त्या पद्धतीनेच गोलंदाजी पाहायला मिळते आशिषच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षणाकडून यावेळी मात्र कोणतीही चुकी होत नाही. उडलेले झेल ते टिपले जातात आणि फलंदाजाला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवायचं काम सनवरच्या टीमच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळतं. एक धाव जरूर खर्च केलेली आहे. 2 गडी देखील गमावलेले आहेत. महेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मध्ये पहा यष्टी रक्षक यांच्याकडून थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. घोषांकी क्षेत्रामध्ये डीच्या स्वरूपामध्ये एक धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड केली जाईल. 2 धावावरती 2 गडी जरूर गमावलेले आहेत. पूर्णपणे बॅकफुटला ढकललेला आहे पहिल्या षटकामध्ये मिरगाव संघ.
पूर्णपणे दबावामध्ये पाहायला मिळत आहे मिरगाव संघ. मिरगाव संघाला आता यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागेल, काहीतरी वेगळी रणनीती आखावी लागेल. यावेळी मात्र ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू होता, खोदून काढला. एक क्षेत्ररक्षक आहे तिथे, लॉंग ऑफ रिजन मध्ये प्रितेशच्या माध्यमातून टिपला जातोय, झेल संपवला जातोय. आणखी एका फलंदाजाचा खेळ, तिसरा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. काय गोलंदाजी आहे पहा, ज्या पद्धतीने फील्ड सजवलेली आहे त्या पद्धतीने गोलंदाजी करताना हा गोलंदाज आशिष आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये मित्रांनो 3 गडी जरूर त्याने प्राप्त केलेले आहेत, 3 विकेट जरूर प्राप्त केले आहेत आपल्या संघासाठी. आणि आपल्या संघाच्या डगआउटमध्ये आनंदाचं वातावरण जरूर निर्माण केलं असेल या गोलंदाजाने. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सतीश. आता मात्र पूर्णपणे मिरगाव संघाला खिंडार पाडण्याचं काम मात्र या गोलंदाजाने जरूर केलेलं आहे या मॅच मध्ये. पुढचा बॉल ब्लॉक होल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबलिंग जरूर पाहायला मिळालं. धावचीची संधी जरूर निर्माण झाली होती. एकच धाव धावफलकावरती ऍड होईल, 3 धावा धावफलकावरती. पहिलं षटक जरूर मार्गस्थ आहे. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. 5 चेंडूमध्ये 3 गडी देखील त्याने बाद केलेले आहेत, 3 महत्वपूर्ण गडी. शैलेश ऑन स्ट्राईक. आता एक मात्र आशा या मैदानामध्ये शैलेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. इट इज अ व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. जे सलामीला आलेला आहे तो अजूनही मैदानावरती आहे. मिरगाव संघासाठी एक आशेचा किरण शैलेशच्या स्वरूपामध्ये या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तो आशेचा किरण कितपत उजाला देतोय, आपल्या संघाला कुठपर्यंत घेऊन जातोय हे पाहणं योग्य असेल. यावेळी आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, घोषांकी क्षेत्रामध्ये जरूर चेंडू ट्रॅव्हल होतो एका धावेसाठी. 1 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 5 या आकड्यावरती. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 धावा. पहिल्या षटकाचा जर विचार केला गेला तर अक्षरशः आशिष या गोलंदाजाचा बोलबाला या मैदानावरती या मॅचमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळाला. 3 महत्त्वपूर्ण गडी बाद करण्याचं काम आणि आपल्या संघाच्या विजयामध्ये जे अडथळे ठरणार होते ते दूर करण्याचं काम मात्र या गोलंदाजाने पुरेपूर केलेलं आहे. दुसरं षटक संघाचे कॅप्टन प्रीतम यांच्या हातामध्ये आहे. स्वतः वैयक्तिक गोलंदाजी घेतलेली आहे त्यांनी. जबाबदारी पार पाडली जाईल का? ज्या पद्धतीने गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली तशीच गोलंदाजी या देखील षटकामध्ये पाहायला मिळेल का सनपूर संघासाठी? पहिला बॉल बॅकफुटला जाऊन पंच जरूर केला जातोय. कव्हर पॉईंट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, गॅदर करून फेकी केली जाईल. तत्पूर्वी 1 धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाते. आता एका धावेसाठी ते संघर्ष जरूर करावा लागत आहे मिरगाव संघाच्या प्रत्येक फलंदाजाला. 6 धावा धावफलकावरती आहे. षटकार चौकारांचा दुष्काळ जरूर पडला असेल पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये तो दुष्काळ शैलेशच्या माध्यमातून संपवला जाईल का? इथे मात्र वेगावरती स्वार होऊन टाकण्याचा प्रयत्न, पण कुठेतरी दिशा भरकटली जाते. इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा टीमच्या टोटलमध्ये जरूर ऍड होईल. बॅकफुटला जाऊन पॉइंट रिजनमध्ये जरूर चेंडू जातो. एक टप्पा सीमा रेषा पार आणि हा येतोय शैलेशच्या बॅटमधून पहिला चौकार. आपल्या टीमसाठी नक्कीच हा रिलीज फटका जरूर असणार आहे. जो दबाव बनवला होता तो दबाव झुगारण्याचं काम या फटक्याने जरूर केलं असणार आहे. आणि आता मात्र शैलेश आपले हात खुले करताना पाहायला मिळत आहे. शैलेशकडून मात्र आता एक मात्र आशा असणार आहे मोठ्या फटक्याची. जो दुष्काळ पडलेला आहे तो मात्र शैलेश संपवू शकेल का? एक चौकार तर जरूर लगावलेला आहे, पण षटकारांची आतिषबाजी कधी पाहायला मिळेल? यावेळी मात्र कुठेतरी दिशा भरकटली जाते. इट इज अ व्हाईट बॉल. लेग स्टिकच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न सोडून दिला जातोय. फलंदाजाच्या माध्यमातून एक्स्ट्रा एक टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. 12 धावा धावफलकावरती. यावेळी बॅकफुटला जाऊन पंच जरूर केला जातोय. फारसा फायदा होणार नाही. घोषांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी जरूर चेंडू ट्रॅव्हल होईल.
13 या आकड्यावरती धावफलक जरूर आपल्याला पाहावयास मिळत आहे. शैलेश नावाचं एक वादळ मित्रांनो या मैदानावरती अजूनही उपस्थित आहे. त्याला मात्र यावेळी पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय. एका धावेसाठी घोषांगी क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा एक धाव. चौकार खाल्ल्यानंतर मात्र कमबॅक करताना देखील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये आशिषने गोलंदाजी केली होती, कुठेतरी दुसऱ्या षटकामध्ये धावा जरूर खर्च करण्याचा प्रयत्न जरूर झालेला आहे. चौकार आल्यानंतर कमबॅक देखील करण्याचा प्रयत्न या गोलंदाजाच्या माध्यमातून सनपूर संघासाठी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अशा प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचं आहे. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 2 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. 2 चेंडूवरती मोठा फटका येईल का? शैलेशमध्ये ती ताकद, ती क्षमता आपल्याला पाहावयास मिळाली आहे पहिल्या सामन्यामध्ये. तशीच फटकेबाजी या सामन्यामध्ये पाहायला मिळेल का? संघ थोडासा अडचणीत जरूर सापडलेला आहे. त्याला मात्र आता इथून बाहेर काढणं प्रत्येक फलंदाजाचं काम असणार आहे. प्रामुख्याने ती जबाबदारी शैलेशच्या अंगावरती जरूर असेल. पुन्हा एकदा पॉईंट रिझनमध्ये कट केला जातोय. थर्ड मॅन रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो एका धावेसाठी. एकेरी धावाने धावफलक पुढे सरकतोय. 15 या आकड्यावरती प्रत्येक चेंडूवरती धाव घेऊन धावफलक पुढे सरकवण्याचं काम मात्र या फलंदाजाच्या माध्यमातून केलं जातंय. परंतु सनपूर संघाच्या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवलेला आहे, लांब ठेवलेला आहे या फलंदाजाला. ही खासियत आहे या गोलंदाजांची. यावेळी मात्र आडवा फटका जरूर खेळला जातो. क्षेत्ररक्षक आहे, एक टप्पा गॅदर केला जातील, फेकी केली जाते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक धाव पोचता येते 16 या आकड्यावरती. आता मात्र शेवटचे 6 चेंडू असतील. तिसरं षटक आणि अंतिम षटक या डावातील. इनिंग ब्रेकमध्ये स्वर्गीय पैलवान समीर भाई डिगे प्रतिष्ठान बाचोली विरुद्ध साबळेवाडी संघ. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की इनिंग ब्रेकमध्ये टॉस का बॉस या मंचावरती यायचं आहे नाणेफेकीसाठी. अक्षय गोलंदाजी ट्रॅकवरती. तिसरं षटक, शेवटचे 6 चेंडू. या 6 चेंडूवरती कशा प्रकारे आक्रमण केलं जाईल? व्हाईटचा इशारा पंच आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि 1 बाउन्स इशारा देखील दिला जातोय गोलंदाजाला. आता मात्र शैलेशला इथे हात मोकळे करावे लागणार आहेत. शेवटचे 6 चेंडू आहेत. एक सन्मानजनक धावसंख्या आहे. फायटिंग स्कोर टोटल आपल्या टीममध्ये लावायचं असेल तर नक्कीच मोठे फटके येणं गरजेचे आहेत. यावेळी मात्र पूल केला जातोय. पूल होतोय सक्सेसफुल, पॉवरफुल. इथे मात्र मानवंदना दिली जाते समालोचन कक्षाला. 6 धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड केल्या जातील. या षटकारानंतर धावफलक जाऊन पोहोचतंय 23 या आकड्यावरती. अशी फटकेबाजी आता होणे गरजेचं आहे. उर्वरित चेंडूवरती 1, 2 ते 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे आणि शैलेश तो कारनामा करेल का? शैलेशला तो कारनामा इथे करावा लागणार आहे. यावेळी मात्र गरकण फिरला जातोय. क्षेत्ररक्षक स्वतः कॅप्टन आहेत. दोन धावा जरूर धावफलकावरती तत्पूर्वी ॲड केल्या जातील. 25 धावा धावफलकावरती आहेत. बॅकफुटला जाऊन पंच जरूर केला जातोय. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेजवळ तैनात आहे. उचलतील, फेकी केली जाईल. तोपर्यंत आणखीन 2 धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड केल्या जात आहेत. सत्तावीस धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. नक्कीच ज्या पद्धतीने फलंदाजीची अपेक्षा होती ती पूर्णपणे कुठेतरी साफ निराशा करताना मिरगाव संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र पॅडलॅनची गोलंदाजी पाहायला मिळाली. एक चिक्की सिंगल जरूर आपल्याला पाहायला मिळते. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय. 28 या आकड्यावरती शेवटचं षटक जरूर मार्गस्थ असेल. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 2 चेंडूचा खेळ नक्कीच शिल्लक असेल. 2 चेंडूमध्ये काय होईल? किती धावा धावफलकावरती ॲड केल्या जातील? किती धावांचं लक्ष सनपूर संघासाठी, सनपूर संघासमोर विजयासाठी ठेवलं जाईल?
बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, फेकी केली जाते, धावबादची संधी, फलंदाज धावबाद, परतावं लागेल माघारी, आणखीन एक हादरा लागला जातोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण बोलता येईल सनपूर संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी ज्या ज्या संध्या फलंदाज बाज करण्याच्या निर्माण झाल्या होत्या त्या त्या संधीचं मात्र या ठिकाणी सोनं करताना पाहतोय आपण हा सनपूर संघ. स्वप्नील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू स्ट्रायकिंग एंडवरती मिस्टर शैलेश. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येईल का? इथे मात्र कुठेतरी दिशा भरकटली जाते. इट इज अ व्हाईट बॉल दिला जातोय. व्हाईटसाठी रिव्ह्यू नसणार आहे मित्रा. शेवटचा बॉल. यावेळी मात्र फटका फसला जातोय की काय, पण ताकद लावलेली आहे आणि ताकदीचा भरपूर वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. शेवटच्या चेंडूवरती येतोय षटकार. या षटकारानंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 35 या आकड्यावरती. 36 धावांची गरज असेल विजयासाठी. आता मात्र एक फायटिंग स्कोर जरूर उभा केला आहे या ठिकाणी. मिरगाव 11 मिरगाव संघासाठी चला नाणेफेक करून घ्यायचे. साबळेवाडी संघ आपला कॅप्टन प्लीज यायचं आहे. चला साबळेवाडी संघाने नाणेफेक जिंकलेली आहे तरी आपला निर्णय कळवायचा आहे. चला स्पीडअप घ्यायचं आहे प्लीज. दोन्ही संघांना विनंती असेल की सनभोर आपली सलामीची जोडी लगेचच पाठवायची आहे. 18 चेंडूमध्ये 36 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. कोण होणार टॉप 5 मध्ये दाखल, सनभोर की मिरगाव? 18 चेंडूमध्ये 36 हे 18 चेंडू ठरवणार कोणता संघ जाणार टॉप 5 मध्ये. चला सनभोर 11 आशिष आणि प्रीतम सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अठरा चेंडूमध्ये 36 धावांची गरज असणार आहे विजयासाठी. सरासरी प्रति षटकामागे 12 धावांची गती असणार आहे विजयासाठी. नक्कीच मित्रांनो लक्ष्य काही अवघड नाही आहे आणि तितकं सोपं देखील नाही आहे. कारण क्रिकेट असा खेळ आहे की अवघड लक्ष्य देखील सोपं केलं जातं आणि सोपं लक्ष्य देखील अवघड बनवून ठेवलं जातं. काही जे सामने आपण तसे सकाळपासून देखील पाहिलेले आहेत. चला स्पीडअप घ्यायचं आहे प्लीज. पंचांना विनंती असेल की स्पीड करायचं आहे मॅचला.
साबळवाडी आपला डिसिजन काय असेल? प्रीतम आणि आशिष सलामीची जोडी मैदानात जास्त. प्रीतम ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल प्रीतमच्या रडार मध्ये होता, त्याला फेकून दिलंय काव कॉर्नरच्या डोक्यावरून सीमा पार, आर पार षटकार. व्हॉट अ स्टार्ट. जशी सुरुवात आपल्या संघाला हवी होती तशी सुरुवात मात्र इथे सनबोर संघासाठी करून देताना हा फलंदाज पहिल्याच चेंडूवरती बॅटिंग षटकार ठोकून इथे मात्र धावबाद आशिषला यावेळी मात्र माघारी परतावं लागेल. कॉलिंग चुकलंय. यस नो मध्ये कॉलिंग चुकलं जातं या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. एकाला मात्र आता यावेळी माघारी परतावं लागेल. काय घडलं या मैदानामध्ये? पहिल्या चेंडूवरती षटकार लगावल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र धावबादच्या स्वरूपामध्ये आशिष सारखा मोठा मासा यावेळी तंबूच्या आसऱ्याला परतताना पाहायला मिळतोय. आता मात्र या सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल का? काय घडलेलं आहे या मॅचमध्ये, काय बिघडलेलं आहे या सामन्यामध्ये? नक्कीच मित्रांनो आता पूर्णपणे जबाबदारी असणार आहे त्या दोन्ही फलंदाजावरती. कारण आशिष सारखा फलंदाज ज्याने पाचच्या सामन्यामध्ये आपल्या संघाला एक हाती विजय मिळवून दिला होता, तो यावेळी मात्र स्वस्तात तंबूच्या आसऱ्याला परतताना पाहायला मिळतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा जोरकस फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेजवळ आहे. येथील गॅदर करून फेकी केली जाईल. तत्पूर्वी एकच धाव ऍड केली जाईल. एका धावेने धावफलक 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. आता मात्र बॅट्समन कोण आहे? रोहन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आशिषची कमतरता मात्र आता इथे भरून काढावी लागणार आहे या दोन्ही फलंदाजांना. यावेळी मात्र जोरकस फटका जरूर मारण्याचा प्रयत्न झाला होता. एक धाव जरूर घेतलेली आहे. प्रत्येक बॉलवरती एक एक धाव आपल्या टीमच्या टोटलमध्ये जरूर ॲड करताना आपल्याला पाहायला मिळत आहे ते दोन्ही फलंदाज. आणखीन एक धाव घेतलेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे पण धावचीची संधी होती. तत्पूर्वी या 2 धावा धाव फलकावरती ऍड केल्या जातील. 10 धावा धाव फलकावरती आहेत. नक्कीच मित्रांनो एकेरी दुहेरी धाव करून आपला संघ विजयाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. कॅप्टनच्या खांद्यावरती मात्र आता प्रामुख्याने ती जबाबदारी असणार आहे. त्यांच्याकडून ती एक चूक झाली होती धावबादसाठी. त्या चुकीची भरपाई यावेळी केली जाईल की काय? इथे मात्र एक संधी चालू निर्माण झाली होती. गोलंदाज मात्र विकेट मिळवण्यासाठी संधी निर्माण करतोय, पण क्षेत्ररक्षणाला त्यांच्याकडून काही साथ पुरेशी तशीच लाभत नाहीये. आणि ह्या चुका मात्र क्रिकेटमध्ये मित्रांनो करून चालणार नाहीये. तुम्हाला मिळालेल्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. संधीची माती करून चालत नाही. महत्वपूर्ण सामना असेल, कारण जो संघ जिंकेल, जो संघ विजय होईल, तो संघ टॉप 5 मध्ये नक्की आपलं स्थान पक्का करणार आहे. त्यामुळे दोन्ही संघासाठी करो या मरोची स्थिती, करो या मरोची लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. रोहन ऑन, प्रीतम ऑन स्ट्राईक. दुसरं षटक यावेळी हलक्या हाताने जरूर स्टेअर केला जातोय. नो मॅन स्टँड मध्ये चेंडू जरूर ट्रॅव्हल होतो. एक धाव घेतलेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो केला जातोय धावबादसाठी. तत्पूर्वी या 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय आपल्याला योगेश, ज्याने पाचच्या सामन्यामध्ये एक महत्त्वपूर्ण षटक जरूर हातरलं होतं. आपल्या संघाला बॅकफूट वरून फ्रंटफूटला आणण्याचं काम मात्र या गोलंदाजाने जरूर केलं होतं. आता मात्र तो गोलंदाज या सामन्यामध्ये ती कारनामा करेल का? पहिल्या चेंडूवरती 2 धावा जरूर आल्यात. यावेळी मात्र पॉईंटच्या कव्हर पॉईंटच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. फेकी गेले. एक धाव तोपर्यंत घेतली जाईल. आणखीन एक टीम आता रोहन आला स्ट्राईकला. 14 धावा धाव फलकावरती ऍड होतील. आता मात्र काही वेगळं करावं लागणार आहे या बॉलरला. या मॅचमध्ये जर विजय व्हायचा असेल तर विकेट नक्कीच काढावे लागणार आहेत आणि तितकेच डॉट बॉल देखील इथे काढावे लागणार आहेत.
काय होईल या मॅचमध्ये. दुसरं षटक जरूर मार्गस्थ आहे. यावेळी मात्र लेग साईडच्या दिशेने जरूर चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे, उचलून फेकी करतील. इथे मात्र धावचीची संधी आहे आणि ते संधीचं यावेळी मात्र सोनं केलं जातं. फलंदाजाला यावेळी मात्र परतावं लागेल. रोहन बॅक टू दी डगआउट. एकच धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा जरूर प्रयत्न झाला होता, पण तो प्रयत्न मात्र यावेळी अयशस्वी ठरताना पाहायला मिळतोय सनबोर संघासाठी. 15 धावा धावफलकावरती. रोहनला मात्र यावेळी माघारी परतावं लागेल. जय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र काहीसा संघ थोडासा अडचणीत सापडताना पाहायला मिळतोय सनबोर संघ. कुठेतरी मित्रांनो पहिल्या षटकामध्ये जो आशिष ज्या पद्धतीने बाद झाला मित्रांनो, ती चूक सनबोर संघाला पराभवाच्या खाईमध्ये घेऊन जाईल का, ती चूक कितपत भारी पडेल सनबोर संघाला. जय स्ट्रायकिंग वरती येत आहे मित्रांनो. आता मात्र काहीतरी या दोन्ही फलंदाजाला वेगळं करावं लागणार आहे. कुठेतरी रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला तर मित्रांनो प्रति षटकामागे रिक्वायर्ड रन रेट थोडा वाढत चाललेला आहे. योगेश आडव्या बॅटने जरूर खेळा. क्षेत्ररक्षक आहे. आणखीन एक डॉट बॉल जरूर येतोय मित्रांनो. जी दिवार रचलेली आहे, जी भिंत रचलेली आहे, ती भिंत पार करणं सहजासहजी सनबोर संघाला देखील शक्य होणार नाही आहे मित्रांनो. कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल, कशा प्रकारे आता इथून काय रणनीती आखावी लागेल. यावेळी आडव्या बॅटने जरूर चेंडू टोलवला जातोय. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर. एक टप्पा चेंडू होतोय फरार. सीमापार चौकार. हा मित्रांनो रिलीज फटका जरूर म्हणता येईल. जयच्या माध्यमातून जो दबाव बनवला होता, जो प्रेशर बनवला होता, तो प्रेशर रिलीज करण्याचं काम मात्र या फटक्याने जरूर केलं असणार आहे. आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचतो 19 या आकड्यावरती. यावेळी जोरकस लगावण्याचा प्रयत्न. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. सीमारेषेजवळून येथील गॅदर करतील. केवळ एकाच धावेवरती समाधान देखील मानावं लागेल. 20 धावा धावफलकावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 20. समीकरण मात्र आता बदललं जात आहे. 6 चेंडूमध्ये बनवायचे आहेत विजयासाठी 16 धावा. 16 धावा 6 चेंडू. 6 चेंडूमध्ये 16 धावा बनवायचे आहेत. काय रणनीती असेल, काय कोणता गोलंदाज हे नशिबाचे 6 चेंडू घेऊन येते, कोणावरती जबाबदारी सोपवली जाईल. अजयच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली जाते 6 चेंडूची. या 6 चेंडूमध्ये काय घडेल, सामन्याचं चित्र नक्कीच स्पष्ट होईल आपल्या समोर या 6 चेंडूमध्ये. 6 बॉल शिल्लक असतील. जय ऑन स्ट्राईक. जयच्या बॅटमधून जरूर एक चौकार आलेला आहे. 6 चेंडूमध्ये आता करायचे आहेत 16 धावा. 3 मोठे फटके. ते 3 नशिबाचे चेंडू कुणाच्या बाजूने पडणार, मिरगाव की सनबोर? कोणता संघ टॉप 5 मध्ये प्रवेश करेल, सनबोर संघ की मिरगाव? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या 6 बॉलवरती आहे. पहिलाच बॉल पोल जरूर केला जातोय. गॅप शोधलेला आहे. गॅपमध्ये आहे क्षेत्ररक्षक येथील सीमारेषेजवळ. फक्त एकच धाव या चेंडूवरती होईल. अप्रतिम क्षेत्ररक्षण सीमारेषेच्या जवळ पाहायला मिळालं. 3 धावा नक्कीच आपल्या संघासाठी त्याने वाचवलेल्या आहेत. 100% एफर्ट्स पाहायला मिळाले क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आणि हेच ती कसरत आहे जे तुमच्या संघाला विजय होण्यापासून रोखू शकत नाही. तुम्हाला या मैदानावरती प्रत्येक धाव वाचवण्यासाठी 21 धावा, 15 धावांची आवश्यकता आहे अजूनही विजयासाठी. 5 चेंडू 15 धावा. 5 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. स्वतः कॅप्टन मैदानावरती अजूनही ओपनिंगला आलेले आहे. ते कशा प्रकारे आपल्या संघाला विजय संपादन करून देतील का, काय करतील? एक चूक जरूर घडलेली आहे त्यांच्याकडून पहिल्या षटकामध्ये. ती चुकीची भरपाई होईल का? यावेळी मात्र डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी आहे पहा. आता मात्र समीकरण बदलत आहे. 4 बॉल शिल्लक आहेत. 15 धावांची गरज आहे. एक मोठा फटका सनबोर संघाच्या बाजूने मॅच फिरवेल का, की आणखी एका दुसरा डॉट बॉल मिरगाव संघाला या मॅचमध्ये आणखी भक्कम मजबूत स्थितीमध्ये पोचवेल? यावेळी
स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला जातोय. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी खेळाडू धावत आहेत. अगदी चित्त्याच्या चपळाईने इथे या 2 धावा दोन्ही खेळाडूने प्राप्त केल्या जात आहेत. आता मात्र समीकरण बदललं जाते. 3 चेंडूमध्ये 13 धावा बनवायच्या आहेत. हा नशिबाचा चेंडू, हा सगळ्यात महत्वपूर्ण चेंडू. काय घडेल या बॉलवरती. नशिबाचा बॉल मिरगावच्या बाजूने पडणार की सनपूरच्या बाजूने. हा बॉल नक्की सामन्याचं चित्र ठरवेल कोणत्या बाजूने जाईल हा सामना. बॉलर निघालाय. फुलटॉस बॉल होता. इथे मात्र फुलटॉस वरती टोल वसूल करता आला नाही कॅप्टनला. डीच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर धावफलकावरती ऍड होईल. आता मात्र 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके, 2 षटकार येणं गरजेचं आहे. आता काय घडेल या मॅच मध्ये. 2 बॉलमध्ये 2 षटकार येतील का. 2 बॉलमध्ये किती धावा येतील. कोणता संघ विजेता होईल. काय होईल. प्रत्येक खेळाडूच्या डोक्यावरती टेन्शन दिसतंय. टेन्शनची मात्रा आहे मित्रांनो. त्या टेन्शनवरती विजय मिळवण्यासाठी कोण यश प्राप्त करेल. यावेळी मात्र हलक्या हाताने जरूर टोलवला जातोय. आता मात्र मिरगाव 11 हा संघ निश्चितच पूर्णपणे चित्र या सामन्याचं स्पष्ट होताना पाहायला मिळतंय. मिरगाव 11 संघ आपल्याला 4था संघ मिळेल टॉप 5 मध्ये पोहोचणारा. कुठेतरी पहिल्या षटकामध्ये आशिषला ज्या पद्धतीने तो धावबाद झाला ती चूक कुठेतरी सनपूर संघाला यावेळी मात्र महाग पडले. इथे मात्र टॉपेज जरूर झाले. लिडिंग एज यष्टीरक्षक करणार नाही. चुकी टिपला जातोय. झेल शेवटच्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली जाते. हार्ड लक बॅड लक म्हणता येईल सनपूर संघ. मिरगाव संघ चला हार्ड लक बॅड लक